आपण बरं, आपलं घर बरं आणि आपल्या घरातली चूल. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरांच्या मनात असायचा. असं शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते. फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड नो मेनी फर्स्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड द फुल हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते माझ्याकडे आले पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणायला लागले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला आजपासून माझा अभ्यास. बे की बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, काना मात्रा वेलांटी आकार उकार सार सार. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात 14 मुलींसाठी आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि मी शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल. शेपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल. पण वाघासारखं जगलात ना तर नाव होईल. पण वाघासारखं जगलात ना तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला अशी कोल्हेकुई सुरू होती. अहो, एखाद्या समंजस माणसाने शिक्षण घेतल्याने कोणाचा धर्म बुडतो? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म असतो? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म असतो. माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. दगडगोटे फेकले तरीही मी सहन केलं. शिव्या दिल्या, थुंकले तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि एक दिटंगण माझ्यासमोर आला आणि म्हणायला लागला, ए दिवळे, कुठे निघालीस? आमच्या पोरी बायांना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे का शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पहलवानांच्या पत्नी आहोत. असा हात घेतला आणि सांगण वाजवली आणि थोबाड फोडले आणि सुनावले, आता आलाच म्हणून थोबाड फोडले, पण परत आलाच तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. ती कोणत्याही जातीची अथवा धर्माची असो, ती नेहमीच अन्यायाची बळी पडत आलेली आहे. हो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिला सती जायचं? अहो, नवरा मेला या तिचा काय दोष? म्हणूनच आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केले आणि इंग्रज सरकारांनी सतीप्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचे नाव ठेवलं यशवंत. त्याच्या थोडं पावलाने कसं आमचं अंगण भरून जायचं हो. त्याला वाढवलं, शिकवलं आणि मोठं करून डॉक्टर सुद्धा बनवलं. पण पुण्यात प्लेग नावाची साथ पसरली होती. काकत गाठी होऊन लोक पटापट मरत होते. मग मी यशवंताला म्हटले, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभं करायलाच हवं. यशवंताने हॉस्पिटल उभं केलं. मी एका रुग्णाचा उपचार करत होते. पण प्लेग हा संसर्गजन्य होता. तो मलाही कधी होणार होता, म्हणजे यशवंतालाही होणार होता. पण आम्ही जगलो या समाजासाठीच ना. जर या समाजासाठी मरण पत्कारलं तर मरणा तुझं स्वागत आहे रे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली. आणि आमच्या बघता बघता 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढीपर्यंत आम्ही विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबायांच्या शिकण्याचा. म्हणूनच म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वृत्त गेले, वृत्तमुळे शुद्ध कचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण एक मुलगी शिकली तर त्या अख्ख्या घराण्याला शहाणी करते. पण एक मुलगी शिकली तर त्या अख्ख्या घराण्याला शहाणी करते. म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मनपूर्वक धन्यवाद.